हाय, हॅलो, नमस्कार. कशात सर्वजण? मस्त मजेत ना? आणि मजेतच असायला पाहिजे. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका आता रेसिपीमध्ये. तर मी आता ही रेसिपी बनवणार आहे. तुम्ही याला काय-काय म्हणताय मला माहीत नाही. कुणी याला पापडी म्हणतं, कुणी घेवडा म्हणतं. तर ही पापडी आहे, अर्धा किलो आहे. हा लसूण सोलून घेतलेला आहे आणि हा बटाट्याचा काप करून घेतलेला आहे. तर चला तर मग आता बघूया आपण नवीन एक रेसिपी, नवीन एक भाजी. चला आपण आता गॅस चालू करूया. तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये आता मी बटाटा टाकून घेते. कुणी कुणी याच्यामध्ये कांदा पण वापरतं. जर तुम्हाला आवडत असेल तर कांदा वापरला तर चालेल. मी कांदा वगैरे वापरत नाही. तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता मला कमेंटमध्ये सांगितलं तरी चालेल. आणि बटाटा कट केला, भाजी कट केली, याचा व्हिडिओ मी बनवला नाही कारण का उगीच तो लय लांबड लागते त्या व्हिडिओची, की ही भाजी घेतली, कट केलं, मग बटाटा कट केला, हे सगळं दाखवण्यात काय अर्थ नाही. प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार बटाटा कापून घेतं, कुणी भाजी जशी पाहिजे तशी ही पापडी म्हणा किंवा काय तुम्ही जे काय म्हणाल ते कट करून घेतं. त्यामुळे मी त्याची काही लांबड जास्त लावलेली नाही. प्रत्येकाच्या घरी त्या भाज्या कशा नीट करतात, काय करतात ते प्रत्येकाला माहितीच असतं. तेल गरम झाल्यानंतर हा बटाटा टाकून घेतलेला आहे मी. आता हा बटाटा थोडा शिजवून घ्यायचा आपण. त्यामध्ये थोडा आता लसूण टाकून घेते मी. तेल थोडं एका साईडला असं करून हिंग टाकून घेते. हिंग लगेच का नाही टाकला, हिंग जर तेलामध्ये टाकला ना बटाटा चिटकून राहतो खाली, त्यामुळं त्याला थोडंसं नंतर ना टाकलेलं आहे. अशाच रेसिपी तुम्हाला सिंपलमध्ये आणि छोट्या छोट्या बघायला भेटतील. जास्त काय असं लांबड लावून बनवणार नाही मी. नवीन एक रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल. आता हा बटाटा पूर्णपणे असा थोडा शिजू द्यायचा. त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं थोडं. मीठ टाकल्यानंतर बटाटा थोडा लगेच शिजतो ना. चला तर बघूया आपण बटाटा शिजला आहे का. हो, जास्त पण पूर्ण शिजवून घ्यायचं नाही, नाहीतर मग भाजी कच्ची राहणार आणि बटाटा जास्त शिजून जाणार. आता ही मी पापडी टाकून घेते याच्यामध्ये. थोडा वेळ आता ही पापडी मी तेलामध्ये भाजून घेतलेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये माझे मसाले जे आहेत ते ॲड करते. हळद, ही आहे मिरची पावडर, आणि हा आमचा कोल्हापुरी मसाला आहे. हा थोडा कमी तिखट आहे म्हणून मी मिरची पावडर ॲड केलेली आहे, नाहीतर मिरची पावडर टाकायची काय तुम्हाला गरज नाही. आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे, कारण का पहिला आपण मीठ ॲड केलेलं आहे, त्यामुळे थोडंसं. पूर्ण मसाला टाकलेला आहे, त्यामुळे आता मी पूर्णपणे मिक्स करून घेते.
बघू शकता तुम्ही भाजीला कसा कलर आलेला आहे. अजून शिजायची तर बाकीच आहे. पूर्णपणे तेलामध्ये अशी सगळे मसाले टाकून बारीक गॅसवरती थोडं शिजवून घ्यायचं, याला परतून घ्यायचं असं छानपैकी. थोडासा हाताने असं पाणी मारून घेतो. आता याच्यावरती ताट झाकून आपण शिजवून घेऊया. ह्यावरती पाणी थोडंसं टाकून घ्यायचं असं, कढईमध्ये भाजी लागत नाही. 5 मिनिटं पूर्णपणे बारीक गॅसवरती शिजवून घ्यायची. पूर्ण बरोबर 2 मिनिटं झालेले आहे. चला तर मग बघू आपण. बटाटा तर शिजलाय, थोड्याशा अजून शेंगा कच्च्या आहेत. बघू शकता तुम्ही. पूर्ण 5 मिनिटं झालेले आहेत. आपण ह्या ताटामध्ये पाणी टाकलं होतं अर्धा ग्लास, तोही कमी झालेला आहे. तर भाजी शिजली असावी नक्की. हो, पूर्णपणे भाजीने असे तेल सोडलेलं आहे. खूप छान बनली आहे भाजी आणि एकदम सिंपल आहे. तुम्हाला जशी पाहिजे तशी बनवू शकताय तुम्ही. कोणी कांदा, कोणी टमाटर, कोणी शेंगदाण्याचं कूट पण टाकतं, पण तसं मी काय वापरत नाही, त्यामुळे तुम्ही बघू शकताय.